कपल्स IVF क्लिनिकला व्हिजिट करतात त्याच्यामध्ये 40% जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. आपण बऱ्याच वेळा बघतो की 20-22 वर्षाचे पुरुष आहेत आणि त्यांना दाढी मूछ वगैरे आलेली नाहीये, तर अशा पुरुषांमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो. IVF ची गरज आहे म्हणजे तुमच्यात काहीतरी दोष आहे किंवा इतर कपल्सपेक्षा तुमच्यात काहीतरी कमी आहे. ज्या स्त्रियांमध्ये समजा ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा गर्भाशयाचा अस्तराचा खूप प्रॉब्लेम असेल तर त्यांना IVF हाच एक उपचार आहे. की आपण IVF करूयात किंवा तुम्हाला IVF ची गरज आहे, तर हे पचवणं त्या पेशंटसाठी कधी कधी अवघड जातं का? काही जर तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम असतील जसं की थायरॉइड, BP आणि शुगर, तर त्यामुळे तुम्हाला मग प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे ज्यांचं आता लग्न झालेलं आहे पण त्यांना आता प्रेग्नन्सी नको आहे, म्हणजे त्यांचा आपण गर्भ बनवून तो फ्रीज करून ठेवतो. ते कितीही वर्ष 5-10 वर्षानंतर तो गर्भाशयात सोडून त्यांना पुन्हा प्रेग्नन्सी राहू शकते. तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेताय त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा आणि ते खूप महत्त्वाचं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. प्रेक्षकांनो, आपण IVF डे साजरा करतो आणि त्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत इंदिरा IVFच्या पुणे ब्रँचच्या सेंटर हेड डॉक्टर भाग्यश्री पाटील आणि त्यांच्याकडून आपण खास IVF डे निमित्त या IVFमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात आणि IVF बद्दल बोलणं किती गरजेचं आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत. मॅम, तुमचं मी कार्यक्रमात स्वागत करते. धन्यवाद. जसं मी म्हणाले की आता आपण लोकमत सखीकडून IVF डे साजरा करतोय आणि आपला उद्देश हाच आहे की IVF बद्दल जास्तीत जास्त बोललं जावं, कारण IVF हे विज्ञानानं आपल्याला दिलेलं एक वरदान आहे. पण अजूनही अनेक कपल्स असे आहेत की IVF म्हणजे त्यांना भीती वाटते किंवा IVF नको अशीच त्यांची धारणा असते. तर तुम्ही गेल्या 5 वर्षांपासून इंदिरा IVF सोबत काम करताय आणि इंदिरा IVFने आत्तापर्यंत लाखो जोडप्यांना मातृत्वाचं सुख, तो अनुभव देखील दिलेला आहे. तर सगळ्यात आधी सोप्या भाषेत समजवायचं झालं तर IVF म्हणजे नेमकं काय आणि एखाद्या कपलसाठी तो आशेचा किरण का असू शकतो? IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. यामध्ये स्त्रियांचे अंडे व पुरुषांचे शुक्राणू शरीराबाहेर लॅबमध्ये एकत्र केले जातात. 3 ते 5 दिवसांनी तयार होणारे गर्भ पुन्हा गर्भाशयात सोडले जातात. ही एक आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे आणि ज्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येत आहे त्यांच्यासाठी हे एक वरदानच आहे. IVFचं फर्स्ट बेबी हे 1978 मध्ये इंग्लंडमध्ये बॉर्न झालं होतं. तर आत्तापर्यंत 45 वर्षामध्ये 95 लाखांपेक्षा अधिक IVF बाळांचा जन्म झालेला आहे आणि आजही समाजात IVF बद्दल अनेक गैरसमज आहे आणि तेच दूर करण्यासाठी आपण हा पॉडकास्ट करत आहोत. बरोबर आहे. आणि तुम्ही स्वतः गायनोकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ आहात. तुमच्याकडे जेव्हा एखादं कपल येतं आणि आपण बघतो की लग्नाला अनेक वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा त्यांना कन्सीव्ह होत नाही आहे आणि मग सगळ्या टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो की आपण IVF करूयात किंवा तुम्हाला IVF ची गरज आहे. तर हे पचवणं त्या पेशंटसाठी कधी कधी अवघड जातं का किंवा मग या IVF ची गरज नेमकी कोणत्या कपलला असू शकते? IVF आता जर कोणत्याही जोडप्याचं 1 वर्ष लग्न झाले आणि आठवड्यातून 2-3 वेळा त्यांचा रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स होत आहे आणि तरी प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत आहे, अशा जोडप्यांमध्ये आपण बेसिकली फर्टिलिटी चेकअप करतो. त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये काही हार्मोनल टेस्ट केले जातात जसं की AMH, थायरॉइड, प्रोलॅक्टिन. त्यांचं 3D सोनोग्राफी करून गर्भाशय कसं आहे, आता अंडाशयात अंडे किती उरलेले आहेत आणि पुरुषांमध्ये पण सीमेन ॲनालिसिस हा महत्त्वाची एक टेस्ट आहे. आजकाल आपण बघतो समाजात की जेव्हा वंध्यत्व असतं तर स्त्रीलाच दोष दिला जातो, पुरुषांचं चेकअप होत नाही. तर बेसिकली दोघांचंही इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे, स्त्रियांचं आणि पुरुषांचं, आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिपोर्ट्स येतात त्याच्यावरून आपण त्यांना कोणते ट्रीटमेंटची गरज आहे हे सल्ले देतो. तर ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना बेसिकली फॉलिक्युलर स्टडी, IUI, IVF, ICSI असे वेगवेगळे ट्रीटमेंट्स असतात. तर त्यांच्या रिपोर्ट्स पाहून आपण ते तसं त्यांना पर्याय देतो. बरोबर आहे. आणि मला खास प्रेक्षकांना सांगायचं आहे की वर्ल्ड IVF डे हा 25 जुलैला असतो आणि या निमित्ताने IVF ही एक टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या रुग्णांना याची खरोखर गरज आहे त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे, कोणतीही भीती न बाळगता. हाच लोकमत सखीचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आपण साजरा करतोय लोकमत सखीसोबत IVF अवेअरनेस डे. तर या
दिवसानिमित्त आणि आपण हे जे सगळे पॉडकास्ट करतोय त्यामध्ये IVF बद्दल जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्हाला आत्ता स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचा प्रश्न देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. इंदिरा IVFचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. तर प्रेक्षकांना जे सांगायचं आहे तेही मी सांगितलंय, पण आता आपण IVF बद्दल बोलतोच आहे. जसं तुम्ही सांगितलं की IVF ची गरज कोणाला आहे किंवा IVF काय आहे. IVF ची जी सुरुवात होते एखाद्या पेशंटच्या आयुष्यात, तर सुरुवातीला पण त्याला काही टेस्ट किंवा चाचण्या कराव्या लागतात का? आणि त्या खूप पेनफुल असतात का? कारण महिलांना याबद्दल खूप भीती वाटते की IVF म्हणजे आता मला खूप इंजेक्शन्स घ्यावे लागणार, मला सारखं डॉक्टरकडे जावं लागणार, माझ्या सारख्या सोनोग्राफी होणार. तर हे सगळं किती खरं आहे? आधी सांगितलं की बेसिक आपण त्यांचं चेकअप करतो. त्यामध्ये महिलांचे काही ब्लड टेस्ट असतात, ज्या हार्मोनल टेस्ट असतात आणि सोनोग्राफी असते. आणि पुरुषांमध्ये सिमेन ॲनालिसिस आणि काही ब्लड टेस्ट असतात. जेव्हा त्यांचे रिपोर्ट्स येतात, IVF करायची वेळ येते, तेव्हा आपण पिरियडच्या सेकंड डेला महिलांची आधी सोनोग्राफी करतो. त्यांचं बेसिक एग रिझर्व किती आहे, वय किती आहे. AMH हे एक महत्त्वाचं हार्मोन असतं, जे बॉडीमध्ये तुमचा आता अंड्यांचा साठा किती उरलेला आहे ते दर्शवतं. आणि त्याच्यानुसार मग आपण त्यांचा इंजेक्शनचा डोस किती द्यायचा आहे ते ठरवतो. आणि त्यांना साधारणतः 10 ते 12 दिवस रोज इंजेक्शन्स घ्यावे लागतात महिलांना. समजा 10 दिवस इंजेक्शन घेतल्यानंतर 12व्या दिवशी आपण त्यांचे अंडे बाहेर काढून घेतो. त्या प्रक्रियेला आपण एग रिट्रीवल म्हणतो. त्याच दिवशी आपण हजबंडचे सिमेन सॅम्पल पण घेतो, वीर्याचं नमुने घेऊन त्याच्यामधले जे चांगले शुक्राणू आहे. आता वीर्याची जेव्हा आपण तपासणी करतो तर काउंट, मोटिलिटी सोबत मॉर्फॉलॉजी पण बघणं गरजेचं असतं. तर जे मॉर्फॉलॉजिकली चांगले स्पर्म आहेत ते आपण घेऊन त्यांना लॅबमध्ये आपण फर्टिलाइज करतो. तर जे फर्टिलाइज करण्याच्या ज्या पद्धत आहे त्याच्यामध्ये IVF आणि ICSI अशा 2 पद्धती असतात. IVF ही जुनी पद्धत होती. जेव्हा 1978 मध्ये फर्स्ट IVF बेबी बॉर्न झालं होतं तेव्हा ती वापरायची. तर जे आपण अंडे बाहेर काढलेले आहेत त्यांना पेट्री डिशमध्ये त्याच्या अवतीभोवती जे मोटाईल स्पर्म आहे ते सोडले जायचे. आणि गर्भ हे नॅचरल सिलेक्शन मेथडनी बनले जायचे. म्हणजे जो स्पर्म त्याच्यातला चांगला आहे तो स्त्रीबीजाच्या मध्ये जाऊन मग गर्भ बनायचा. आताची जी ICSI ॲडव्हान्स टेक्निक आहे ह्याच्यामध्ये आपण मॉर्फॉलॉजिकली जो स्पर्म चांगला आहे, ज्याचे पार्ट्स नॉर्मल आहे, स्पर्मला जेव्हा आपण अंडर मायक्रोस्कोप बघतो तेव्हा त्याचे पार्ट्स असतात, हेड, नेक, मिडल पीस, टेल. तो जो स्पर्म मॉर्फॉलॉजिकली चांगला आहे त्याला आपण अंडर मायक्रोस्कोप मायक्रो मॅनिप्युलेटर वापरून एक छोटीशी निडल असते जी एकदम केसापेक्षाही बारीक असते. त्यांनी जो चांगला स्पर्म आहे तो स्त्रीबीजाच्या आत इंजेक्ट करतो आणि मग गर्भ बनवतो. आणि हे गर्भ आपण 5 ते 6 दिवसांनंतर परत गर्भाशयात सोडतो. तर हे साधारणतः IVFच्या स्टेप्स असतात. आणि 14 दिवसानंतर मग बीटा SCG म्हणून जी टेस्ट असते त्याच्यावर प्रेग्नन्सी आहे का नाही ते कन्फर्म होतं. ओके. आणि खास IVF बद्दल बोलण्यासाठी तुम्ही पुण्याहून खास मुंबईत आला आहात आपल्या प्रेक्षकांसाठी. पण जे रुग्ण पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास राहतात त्यांना जर इंदिरा IVF मध्ये यायचं असेल तर आपलं सेंटर नेमकं कुठे आहे? इंदिरा IVFचे 4-5 सेंटर आहेत. तर मी जिथे आहे ते इंदिरा IVF स्वारगेट सातारा रोडला आहे. त्यानंतर इंदिरा IVF विमाननगर जे एअरपोर्ट रोडला आहे. त्याच्यानंतर थर्ड आमचं सेंटर आहे इंदिरा IVF आंबेगाव जे नवले ब्रिजच्या जवळ आहे. त्यानंतर इंदिरा IVF पिंपरी चिंचवड जे रहाटणी चौकात आहे. तर आणि आमचं इंदिरा IVFचं एक बारामतीला पण सेंटर आहे. तर जे पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास राहणारे जे कोणी कपल्स आहे, ज्यांना हा वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे, तर ते अवश्य भेट देऊ शकतात इंदिरा IVF. नक्कीच. मी खूपदा सोशल मीडियावर पण पाहिलंय की इंदिरा IVF मध्ये अनेक कपल्स येतात आणि कपल एखादं हॉस्पिटलमध्ये जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःख असतं, टेन्शन असतं की माझं पुढे काय होईल किंवा मला सक्सेस मिळेल की नाही मिळेल. पण जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो, कारण त्यांना कन्सीव्ह झालं असतं आणि काहीच महिन्यामध्ये त्यांच्या घरी बाळ पण येणार असतं. तर आत्तापर्यंत तुम्ही किती पेशंटला हँडल केलंय आणि एकंदरीत IVFचा सक्सेस रेट काय आहे? नक्कीच. तर IVF हे एक बरेच जोडप्यांसाठी वरदान आहे. इंदिरा IVFमध्ये लाखो अशा जोडप्यांना म्हणजे अपत्यप्राप्तीचे सुख लाभलेले आहे. तर ऑल ओव्हर भारतामध्ये इंदिरा IVFमधून 1,75,000पेक्षा अधिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुख लाभलेले आहेत. आणि साधारणतः ह्याचा सक्सेस रेट जो इंदिरा IVFमध्ये आहे तो 70 ते 75% आहे. आणि जेव्हा जोडपी फर्स्ट हॉस्पिटलला येतात तेव्हा त्यांच्या मनात बरीच भीती असते की आम्हाला डायरेक्टली डॉक्टर IVF सजेस्ट करतील का, आणि मनात भीती असते. तर युजली जेव्हा फर्स्ट कपल जेव्हा क्लिनिकला व्हिजिट करतात तर आम्ही त्यांना एक मानसिक आधार देतो, त्यांचं बेसिक चेकअप करतो, त्यांना नैसर्गिक प्रेग्नन्सी कशी राहते
ह्या सगळ्या स्टेप्स समजावल्या जातात आणि त्यांच्यामध्ये वंध्यत्वाचं कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा त्यांच्यातलं वंध्यत्वाचं कारण समजतं त्याच्यानुसार त्यांना वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन दिले जातात, जसं की IUI, IVF, ICSI आणि त्याच्यानुसार मग उपचार करून आपण पुढचं त्यांना म्हणजे जे काही आहे ते सांगतो. बरोबर आहे. पण मग एखादं कपल जेव्हा हॉस्पिटलमध्ये हं, येतं आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू होते, हं. तेव्हा त्या कपलला IVFची गरज आहे, हे सांगितल्यानंतर मानसिकरित्या पण त्यांची ती तयारी करून घेणं हा किती मोठा टास्क आहे. म्हणजे तुम्ही स्त्रीरोग तज्ञ तर आहातच, हं. पण एक काउन्सलिंग करणं, की IVFची गरज आहे म्हणजे तुमच्यात काहीतरी दोष आहे किंवा इतर कपल्सपेक्षा तुमच्यात काहीतरी कमी आहे, हे त्यांना न जाणवता ही एक टेक्नॉलॉजी आणि याचा आपण वापर करू शकतो. हे सांगणं कधी-कधी टास्क वाटतो का? येस, डेफिनेटली. बिकॉज म्हणजे कसं असतं की जे IVF सेंटरला येणारे कपल्स असतात त्यांना ऑलरेडी ते मानसिकरित्या खूप खचलेले असतात, हं, बरेच वर्षापासून हं, प्रयत्न करतात, प्रेग्नन्सी राहत नसते. हं, त्यानंतर ते फायनली म्हणजे IVF सेंटरला व्हिजिट देतात. तर आपण इव्हॅल्युएशन करून त्यांच्यामध्ये काय कारण आहे हं, आणि आपण कसं ह्याच्यामध्ये म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्यांना मदत करू शकतो हे समजावून सांगतो. त्याच्यानंतर आपण म्हणजे त्यांना असे जे सपोर्ट ग्रुप आहेत त्यांना त्याची माहिती देतो. हं. त्याच्यानंतर आपण म्हणजे त्यांना त्यांच्या केसेसमध्ये अजून काही ॲडिशनल टेस्टिंग लागू शकते किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग आहे. वय जास्त असेल त्या महिलांना तसं सजेस्ट करून आपण काउन्सिलिंग करतो. बरोबर आहे. आणि आजकाल आपण बघतो, हं, की पूर्वी लग्न अगदी कमी हं, वयामध्ये किंवा लवकर होत हं, होती. आता शिक्षण, नोकरी, करिअर या सगळ्या गोष्टींमध्ये कपलचं लग्नच उशिरा होतं हं, आणि त्यानंतर मग फॅमिली प्लॅनिंग किंवा आत्ता बाळ नकोय असा निर्णय त्या कपलने घेतलेला असतो. तर असं उशिरा लग्न होणं आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी जी वाढत चाललेली आहे, हं. त्यामागे तुम्हाला काय-काय कारणं वाटतात? लाईफस्टाईल तर एक आहेच, पण आणखीन काय असू शकतं? नक्कीच. उशिरा जसं आपण पाहायचो, की पहिले जे लग्न आहेत ते 18 ते 25च्या वयोगटात व्हायचे. पण आता जे लग्नाचं वय आहे ते हळू-हळू साधारणतः 30-32 म्हणजे आजकाल जे मुली करिअरला आधी प्राधान्य देतात, त्यानंतर जेव्हा त्यांचं शिक्षण वगैरे पूर्ण होऊन मग ते लग्नाचा कुठेतरी विचार करतात. हं, अशा वेळी त्यांच्या जसं आता स्त्रियांमध्ये कसं असतं, की जे स्त्रीबीजातील अंडे असतात ती लिमिटेड असतात. आणि जसं-जसं वय वाढतं तसं-तसं ती कमी व्हायला लागतात. पुरुषांमध्ये तसं नसतं. पुरुषांमध्ये शुक्राणू दर 3-3 महिन्याला नवीन बनत असतात. पण स्त्रियांमध्ये अंडे मर्यादित असतात. इट इज लाइक अ बँक बॅलन्स म्हणजे जे जन्मताच मिळालेलं असतं आणि जसं वय वाढतं तसं-तसं ते कमी व्हायला लागतात. तर जेव्हा स्त्रिया करिअरला महत्त्व देत आहेत, शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी पण शेवटी जोपर्यंत स्त्री म्हणजे आई होत नाही तोपर्यंत ती स्वतःला पूर्ण मानत नाही. तर त्यांनी हे जे आहे त्यांचं इव्हॅल्युएशन आधी करून घ्यायला पाहिजे. आता बरेच रिसेंट ॲडव्हान्सेस आहे ज्याच्यामध्ये आपण एग फ्रीजिंगचा विचार म्हणजे पर्याय निवडू शकतो किंवा जर तुमचा पार्टनर डिसाइडेड असेल म्हणजे ऑलरेडी मॅरिड आहात पण तुम्हाला आत्ताच प्रेग्नन्सी नको आहे, काही वर्षांनी करायचं आहे, तर एम्ब्रिओ फ्रीजिंगचा पण पर्याय उपलब्ध असतो अशा ह्याच्यामध्ये. अगदी. हे आता तुम्ही जे हं, सांगितलं, की एम्ब्रिओ फ्रीजिंग हं, अनेक कपल आत्ताच हा निर्णय घेतात किंवा ज्या मुलींची लग्न झालीही नाहीयेत, त्यासुद्धा याबद्दल आता मोकळेपणाने बोलतात. हं, पण खास ग्रामीण भागातले आपले काही हं. प्रेक्षक असतील, की ज्यांना एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय होतं हे माहीत नाहीये. तर त्यांच्यासाठी टेक्निकली पण आम्हाला सोप्या भाषेत सांगाल का? एग फ्रीजिंग ज्या महिलांना आता समजा करिअरला प्राधान्य द्यायचे किंवा शिक्षणासाठी वेळ हवा आहे किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग सध्या करायचं नाहीये, तर एग फ्रीजिंगमध्ये आपण त्यांना काही दिवस हार्मोनल इंजेक्शन देऊन त्यांचे अंडे बाहेर काढतो आणि ते फ्रीज करून ठेवतो खूप कमी तापमानामध्ये. आणि जेव्हा त्यांना 4-5 वर्षानंतर स्वतःचं मूल हवं आहे, तेव्हा ते अंडे त्यांचा जेव्हा पार्टनर लग्न झालेलं असेल, तेव्हा ते वापरू शकतात. एम्ब्रिओ बनवू शकतात त्यावेळी आणि ते गर्भाशयात सोडून घेऊ शकतो. ओके. आणि IVFमध्ये आपण अजूनही वेगवेगळ्या गोष्टी ॲड आहेत. जसं की IUI असेल, ज्यांना IVF करायचं नसेल, त्यांच्यासाठी IUI आणि अजून कोणती अशी ऑप्शन्स आहेत का? ज्यांना IVF करायचं नाहीये, पण समजा त्यांचे फॅक्टर्स म्हणजे जसं स्त्रियांमध्ये आपण बेसिक चेकअप केल्यानंतर त्यांची अंडी चांगली आहेत, त्यांच्या गर्भनलिका उघड्या म्हणजे ओपन आहेत, ट्यूब हं, पेटंट हं, म्हणतो आपण त्यांना. किंवा गर्भाशय चांगले आहे, पण पुरुषांमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, स्पर्म काउंट थोडंसं कमी आहे, मोटिलिटी कमी आहे.
तर त्यांच्यामध्ये IUI हा पर्याय आपण वापरू शकतो. तर याच्यामध्ये आपण सिमेन वॉश करून जे मोटाईल स्पर्म आहे ते डायरेक्टली गर्भाशयात सोडतो, जेणेकरून प्रेग्नन्सीचे जे चान्सेस आहेत ते 20-22% वाढतात. बरोबर आहे. पण हं. आपल्याकडे एखादा कपल जेव्हा हं. IVF करतो, हं. तेव्हा त्याला जर फेलियर आलं, हं. तर तो त्याबद्दल खूप मोकळेपणाने बोलतो, की "अरे IVF वाईट आहे. ते केलं आणि मला सक्सेसच मिळाली नाही किंवा ते फेल झालं." पण एखाद्याला जर सक्सेस मिळाली, तर त्याबद्दल कमी बोललं जातं. हो. कारण त्यांना भीती वाटते, की आम्ही IVF केलंय आणि त्यामुळे आम्हाला बाळ झालेलं आहे. तर IVFची भीती न बाळगता त्याचा सक्सेस रेट जो आहे, याबद्दल काय सांगाल? IVF आता आपण बघतो की जसं-जसं रिसेंट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे, त्यामुळे IVFच्या यशाचा दर वाढत आहे. साधारणतः त्याचा यशाचा दर 60 ते 70% असतो. पण जेव्हा कोणाला सक्सेसफुल प्रेग्नन्सी होते, तर त्याबद्दल कमी बोललं जातं. पण जे काही आहे, ज्यांना फेल्युअर आलेलं आहे, त्यांनी खचून न जाता ते अजून दुसरी, तिसरी सायकल ट्राय करू शकतात. जेव्हा आपण फेल्युअर असलेलं कोणतं कपल हँडल करतो, तर त्यांच्यामध्ये नेमकं फेल्युअरचं कारण काय असतं? तर युजुअली ह्याच्यामध्ये तुमच्या एम्ब्रिओजची क्वालिटी म्हणजे भ्रूणांची गुणवत्ता कशी होती, तुमचं गर्भाशयाचं अस्तर किंवा एंडोमेट्रियम कसं होतं, त्याच्यानंतर काही तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम आहे का, कपलमध्ये जेनेटिक काही अनुवंशिक काही कारणं आहेत का, ते शोधतो. त्याच्यानंतर क्लॉटिंगचे काही आजार असतात, जसं की अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम किंवा थ्रोम्बोफिलियासारखे आजार. तर तसं काही कारण आहे का, किंवा इम्युनॉलॉजिकल काही कारण असतात, तर ते इव्हॅल्युएशन करून मग तसा त्यांना सल्ला दिला जातो आणि मग त्यांच्यामध्येही आपण म्हणजे यशाचा दर वाढवू शकतो. बऱ्याच कपलला असं वाटतं की IVF केलं म्हणजे 100% यश मिळणारच. तर ते न बाळगता आपण योग्य ती माहिती घ्यायला हवी. यशाचा दर किती आहे, डॉक्टरांचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुमच्याकडे कोणकोणत्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत आणि तुमची जी एम्ब्रिओलॉजीची लॅब कशी आहे, त्याच्यामध्ये काय रिसेंट टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हे सगळं माहिती घेऊन संयम बाळगून पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून तुम्ही परत ट्राय करू शकता. बरोबर. आणि हं. यात आणखीन एक गोष्ट हं. ॲड करायची आहे, ती म्हणजे मिथ्स. जसं की हं. IVF केल्यानंतर ट्रिपल्स होतात किंवा ट्विन्स हं. होतात. हेही खूप लोकांना वाटतं, की IVF करून एकाच वेळेला आपल्याला ट्रिपल्स आणि ट्विन्स पण होऊ शकतात. हे नेमकं किती खरं आहे? आता IVF बद्दल बरेच गैरसमज असतात. त्यामधला हा एक गैरसमज आहे, की IVF केलं म्हणजे सगळ्यांना ट्विन्स होतं. तर अगदी तसं खरं नसतं. कारण युजुअली आपण IVFचा सक्सेस चांगला व्हावा यासाठी 2 गर्भ सोडतो. पण सगळ्यांनाच 100% ट्विन्स होतील असं नसतं. त्यामध्ये ट्विन्सचा जो प्रमाण आहे ते 20 ते 30% असतं. काही जणांना सिंगल प्रेग्नन्सीच राहत असते. अल्मोस्ट म्हणजे 60% जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये म्हणजे सिंगल प्रेग्नन्सीच कंटिन्यू होते. आणि IVF बद्दल बरेच गैरसमज असतात, की स्त्रियांना असं वाटतं, की IVF केलं म्हणजे 9 महिने पूर्ण झोपूनच राहायचं असतं. तर हं. तसंही नसतं. की तुम्ही IVF केल्यानंतर तुमचं वर्क करू शकता, ट्रॅव्हलिंग करू शकता, तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. पूर्ण हं. बेडवर 9 महिने झोपून राहायची आवश्यकता नाही. हं. त्यानंतर IVFचा तिसरा गैरसमज म्हणजे, की आमचेच अंडे आणि आमचेच शुक्राणू वापरतील का नाही. हं. तर हा पण एक गैरसमज असतो. तर आजकाल जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तर इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टीम असतो RI विटनेस म्हणून. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आपण करतो त्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुमचे स्त्रीबीज आणि तुमचे शुक्राणू वापरले जातात. असं मिक्सिंग वगैरे काही होत नाही. जे गुड न्यूज मूव्हीमध्ये दाखवलेलं हं. आहे, की याचा गर्भ त्याला सोडला जातो वगैरे. तर हं. असं ॲक्चुअलमध्ये काही होत नसतं. आपण जी RI विटनेसची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो हं. त्याच्यामध्ये बारकोडसारखी सिस्टीम असते. त्यामुळे तुमचाच गर्भ तुम्हालाच सोडला जातो. असं हं. मिक्सिंग वगैरे काही होत नसतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही खरं तर 1-2 म्हणता-म्हणता असे अनेक गैरसमज सांगितलेत आणि हे प्रत्येकाच्या मनात असतं. जर एखादा कपल विचार करत असेल, की मला IVF करायचं आहे, तर त्याच्या आधी त्याच्या मनात हे सगळे विचार येतात. तर IVF बद्दलचे कोणतेही गैरसमज मनात ठेवू नका आणि तरीही तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, तर तो कमेंट करून जरूर विचारा. पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून त्याचं उत्तर नक्कीच घेऊ. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतायत. या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधू शकता. आता IVF बद्दल आपण इतकं बोलतोय, जग इतकं पुढे गेलंय, इतकी टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे इतक्या साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तरीसुद्धा IVF जर एखाद्या कपलला सांगितलं, तर तो समाज किंवा त्या कपलचं घर असं म्हणतं, की दोष हा केवळ स्त्रीमध्ये आहे. तर जर समजा पुरुषातही काही कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तरीही IVF करू शकतो का आपण? येस, डेफिनेटली. आजकाल जे आम्ही बघतो, कपल्स IVF क्लिनिकला व्हिजिट करतात, त्याच्यामध्ये 40% म्हणजे जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. तर स्त्रीला दोष देणं हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. दोघांचंही इव्हॅल्युएशन होणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही टेस्ट करणं गरजेचं असतं. जर समजा त्यामध्ये काही दोष आढळला, जसं की स्पर्म काउंट कमी असणे, मोटिलिटी कमी असणे किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये काही डिफेक्ट असणे, तर त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जंक फूड अवॉइड करणे, संतुलित आहार घेणे, योग्य ते व्यायाम करणे, त्याच्यानंतर आपण त्यांना ड्रिंकिंग म्हणजे अल्कोहोल किंवा स्मोकिंग बंद करणे असे काही सजेशन देतो. त्यानंतर अँटीऑक्सिडंट मेडिकेशन्स असतात आणि खूपच स्पर्म काउंट मोटिलिटी कमी असेल तर टिसा किंवा मायक्रो टिसे हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असतात, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली अंडकोशातून स्पर्म घेऊन IVF किंवा ICSI ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्यांना स्वतःचं मूल देऊ शकतो. बरोबर आहे. आणि कन्सीव्हची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये अनेकदा असंही डॉक्टरांकडून सांगितलं जातं की कदाचित ट्यूब पण ब्लॉक असू शकतात किंवा कदाचित गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते पातळ असू शकतं किंवा आणखीनही काही टेक्निकली गोष्टी त्या स्त्रीच्या गर्भात असू शकतात. तर अशा वेळेला आपण त्यांना IVF हा एकमेव पर्याय आहे असं सुचवतो का आणखीनही काही गोष्टी आहेत ज्याने ते कपल कन्सीव्ह इझिली करू शकतं? नाही, ज्या स्त्रियांमध्ये समजा ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा गर्भाशयाचा अस्तराचा खूप प्रॉब्लेम असेल तर त्यांना IVF हाच एक उपचार आहे. ट्यूब ब्लॉक असली म्हणजे आता जसं आपण नॅचरल जर बघितली की प्रेग्नन्सी राहण्याची जी प्रोसेस आहे, तर मेल आणि म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांच्या ब्रेनमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते. तिथून जे हार्मोन्स तयार होतात ते दोघांच्याही अंडकोशाला कंट्रोल करतात. तर जेव्हा हे हार्मोन्स व्यवस्थित बनतात तर एक अंड स्त्रीच्या पाळीच्या वेळी सेकंड डे पासून वाढायला चालू होतं आणि पिरियडच्या 14व्या-15व्या दिवशी रप्चर होतं. त्याला आपण ओव्हुलेशन म्हणतो. तर ट्यूब्स ह्या स्त्रीबीजाला पकडून गर्भाशयाच्या जवळ आणतात. त्याच वेळी जर समजा संबंध आले तर मोटाईल स्पर्म ट्यूबमध्ये येत असतात. स्त्रीबीज आणि शुक्राणूचं जे मिलन आहे ते गर्भनलिकेत होत असतं. त्यामुळे ट्यूब्स ओपन असणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे ज्यावेळी ट्यूब ब्लॉक असतात तर त्यांना आपण IVF हा पर्याय देतो. बरोबर आहे. आणि काही कपलमध्ये आपण असंही बघतो, कदाचित तुमच्याकडेही असे रुग्ण आले असतील, की वारंवार त्यांचं मिसकॅरेज होतं. तर यामागे पण काय कारणं असू शकतात? जेव्हा वारंवार गर्भपात होतात तर तेव्हा आपण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये काही कारणं आहे का ते शोधतो. जसं की जनुकीय काही दोष आहेत का, थायरॉईड किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे का, युट्राईन काही प्रॉब्लेम आहेत का किंवा गर्भाशयामध्ये काही सेप्टम किंवा गाठी असणं जसं की फायब्रॉईड, ॲडिनोमायोसिस किंवा गर्भाशयातलं काही इन्फेक्शन आहे का, हे सगळं इव्हॅल्युएट करून जेव्हा कपल्स परत IVFला जातात तर त्यांना आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणून असतं PGTA. तर ह्यामध्ये जेव्हा आपला गर्भ तयार होतो तर गर्भ तयार झाल्यानंतर त्याचे काही सेल्स काढून आपण तपासणीसाठी पाठवतो की गर्भामध्ये काही दोष आहे का, आणि जो गर्भ जेनेटिकली हेल्दी असतो तोच पुन्हा गर्भाशयात सोडला जातो, जेणेकरून IVF सक्सेसचे चान्सेस वाढतात. ओके. पण मग या सगळ्या ट्रीटमेंटच्या दरम्यान पेशंटला लो AMH आहे असंही सांगितलं जातं. तेही आपल्याला टेस्टिंगद्वारे कळतं. मग पुढे त्या पेशंटने काय करायला हवं? लो AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन. तर हे हार्मोन जे अंडाशयातली छोटे अंडे असतात, प्रायमोर्डियल फॉलिकल, त्यांच्या कव्हरिंगमध्ये काही सेल्स असतात ते तयार करत असतात. तर लो AMH म्हणजे तुमच्या अंड्यांचा साठा कमी होत चाललेला आहे. लो AMH म्हणजे तुमचे अंडे खराब आहेत असा अर्थ होत नाही. लो AMH असले तरी तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते, पण तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मदत घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये IVF, ICSI ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करणं आणि लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करणं आवश्यक असतं. एकंदरीतच वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीची कारणं जर सांगायची झाली, तर ती कारणं कोणकोणती? तर वंध्यत्वाची पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी कारणे असतात. तर सर्वात प्रथम स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, जे ब्रेनमधून हार्मोन्स सिक्रीट होत आहेत त्याच्यामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स असतो, जी ज्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे त्याचा रेशो अल्टर होतो. जसं की PCOD किंवा कोणाला थायरॉईडचा इश्यू आहे किंवा काही जणांमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनचे लेवल्स वाढतात, अशा केसेसमध्ये असतो. काही स्त्रियांमध्ये वयाच्या आधीच अंडे संपायला लागतात, त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन एजिंग किंवा इन्सफिशियन्सी म्हणतो. किंवा काही जणांमध्ये अंडाशयामध्ये गाठी बनतात, हिमोरेजिक सिस्ट किंवा एंडोमेट्रियोटिक, त्यामुळे ओव्हुलेशन म्हणजे स्त्रीबीज मॅच्युअर व्हायला प्रॉब्लेम येतात. काही स्त्रियांमध्ये गर्भनलिका ब्लॉक असतात, ज्याला आपण ट्यूब ब्लॉक म्हणतो, त्यामुळे पण प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. त्यानंतर गर्भाशयावर काही गाठी बनतात, जसं की फायब्रॉईड, ॲडिनोमायोसिस किंवा आत काही गाठी बनतात गर्भाशयाचं, किंवा अस्तर खूप पातळ असतं ज्याला आपण थिन एंडोमेट्रियम म्हणतो. तर हे सगळं कारणं स्त्रियांमधले असतात.
त्याच्यानंतर पुरुषांमध्ये पण काही कारणे असतात, जसं की हार्मोनल. आपण बऱ्याच वेळा बघतो की 20-22 वर्षाचे पुरुष आहेत आणि त्यांना दाढी मूछ वगैरे आलेली नाहीये, तर अशा पुरुषांमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो. काही पुरुषांमध्ये जे अंडकोश आहेत ते जन्मताच वीक असू शकतात. काही पुरुषांमध्ये इन्फेक्शन होतात, जसं की टीबी, मम्स, ऑर्कायटिस. त्याच्यामुळे स्पर्म बनण्याची जी प्रोसेस होते अंडकोशामध्ये, स्पर्मॅटोजेनेसिस, ती अफेक्ट होऊ शकते. काही पुरुषांमध्ये जे ट्यूब्स आहेत, जे शुक्राणूंना बाहेर घेऊन येण्याचं काम करतात, ते जन्मतःच बनत नाही. त्याला आपण ॲब्सेन्स ऑफ वॅज डिफरन्स म्हणतो, किंवा ते ट्यूब्स इन्फेक्शनमुळे ब्लॉक होतात. म्हणजे जरी अंडकोशात स्पर्म बनत आहे, शुक्राणू बनत आहे, पण ते बाहेर येऊ शकत नाही. तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण ते अंडकोशातले स्पर्म बाहेर घेऊन आपण गर्भधारणा त्यांना करून देऊ शकतो. ओके. पण आजकाल आपण बघतो, की शाळेतल्या मुली अगदी 9वी-10वीच्या किंवा कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत, त्या सहजपणे बोलतात, की मला पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एसचा त्रास आहे. तर हा त्रास सुरू झाल्यानंतर पुढे जाऊन जेव्हा त्या मुलीचं लग्न होतं, तेव्हा पण तिला वंध्यत्वाची समस्या येऊ शकते आणि तिला आय-व्ही-एफ करण्याची गरज असू शकते. हे लक्षात घेऊन वेळीच पी-सी-ओ-एसवर उपचार करणं किती गरजेचं आहे? येस, डेफिनेटली. जसं आपण बघतोय की आजकालची जी बदलती जीवनशैली आहे, जंक फूड आहे, व्यायामाचा अभाव आहे, त्याच्यामुळे पी-सी-ओ-डीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. तर नक्कीच म्हणजे स्त्रीला पुढे फ्युचरमध्ये वंध्यत्वाचं प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यांनी आत्ताच जे काही आहे त्यांचं संतुलित आहार घेणं, पूरक व्यायाम करणं, त्यानंतर जंक फूड अवॉइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जो मानसिक ताणतणाव असतो तो त्यांनी आत्ताच कमी केला पाहिजे. जे आजकाल बऱ्याच वेळा स्ट्रेस हा एक मेन फॅक्टर असतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी. त्यानंतर झोप व्यवस्थित घेणं, ह्या गोष्टी केल्यानंतर पी-सी-ओ-डी म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी पण पी-सी-ओ-डीवर बराच म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो. बरोबर. आणि एखाद्या कपलला कन्सीव्ह होण्याच्या पहिले किंवा नंतर आधी काही आजार असतील, जसे की एखाद्याला डायबिटीस असेल, थायरॉईड असेल किंवा हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल, तर या सगळ्याचा परिणाम, कारण या सगळ्या आजारांवर पण त्यांची औषधं ही सुरू असणारच आहे. थायरॉईड असेल किंवा डायबिटीस असेल, तर याचा परिणाम मग पुढे जाऊन त्यांच्या फर्टिलिटीवर होऊ शकतो का? येस, काही जर तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम असतील, जसं की थायरॉईड, बीपी आणि शुगर, तर त्यामुळे तुमचं जर ते अनकंट्रोल्ड असेल, तर त्याच्यामुळे तुमचे जे अंडाणू किंवा शुक्राणू आहेत त्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम पडतो आणि तुम्हाला मग प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. ओके. म्हणजे ते एक वंध्यत्वाचं कारण होऊ शकतं. बरोबर. तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर म्हणजे मेडिसिन स्टार्ट करणं, जे काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे ते करणं योग्य आहे. बरोबर आहे. आणि आजकाल मी अनेक स्त्रियांनाही हे बोलताना ऐकलंय, की जेव्हा ते इन्फर्टिलिटीवर ट्रीटमेंट घ्यायला जातात, तेव्हा त्यांना डॉक्टरांकडून कळतं, की तुम्हाला फायब्रॉइड्स आहेत आणि आता आपल्याला त्यावर ऑपरेशन करावं लागेल किंवा फायब्रॉइड्सचा त्रास आहे. तर याचाही परिणाम कुठेतरी वंध्यत्वाशी असू शकतो का? हां, कारण जेव्हा गर्भनलिकेत तयार होतो, तो येऊन जेव्हा गर्भाशयाला चिटकतो, जर समजा तुम्हाला फायब्रॉइड असेल, तर इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणतो. म्हणजे जे गर्भाशयाला चिटकण्याची जी प्रोसेस आहे, ती अफेक्ट होऊ शकते. जेव्हा तुमचा फायब्रॉइड 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त असतो किंवा म्हणजे गर्भाशयाच्या आत असतो, ज्या जागी म्हणजे गर्भाशयाला चिटकणार असतो, तर अशा वेळी जर तो प्रॉब्लेम करणारा असेल, तर तुम्हाला नक्कीच डॉक्टर तो काढण्यासाठी सल्ला देतात. तर आता आपण आय-व्ही-एफ बद्दल बोलतोय किंवा त्या अगोदरच कपलला इन्फर्टिलिटीमुळे कोणकोणते त्रास होत आहेत याबद्दल पण तुम्ही सांगतायत. पण शहरी भागामध्ये म्हणजे पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, भरपूर आय-व्ही-एफ सेंटर्स आहेत आणि लोकं सहजपणे तिथे जातातही. पण ग्रामीण भागात तसं होत नाही. इंदिरा आय-व्ही-एफ ग्रामीण भागात देखील पोहोचतंय आणि अनेक लोकांना इंदिरा आय-व्ही-एफबद्दल माहितीसुद्धा होत आहे. पण ग्रामीण भागातले लोकं ही टेक्नॉलॉजी किंवा या पद्धतीची ट्रीटमेंट स्वीकारताना तुम्हाला दिसते का? नक्कीच ग्रामीण भागातही या बाबतीत आजकाल जागरूकता झालेली आहे. ग्रामीण भागातही हा वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आजकाल बऱ्याच वेळा दिसून येतो. पण मेनली त्यांचा प्रॉब्लेम असतो की जी आर्थिक अडचण आहे. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल जनजागृती होणं महत्त्वाचं आहे, की आय-व्ही-एफ म्हणजे प्रक्रिया काय आहे? त्याला किती म्हणजे त्याच्या स्टेप्स काय असतात? त्याचा खर्च किती असतो? त्याचा अवेअरनेस आपण नक्कीच वाढवू शकतो. त्याच्यानंतर समाज, सरकार आणि डॉक्टर यांनी मिळून जर काही त्यांच्याबद्दल अवेअरनेससाठी काही प्रोग्राम केले, तर ते पण त्यांच्यासाठी युजफुल होऊ शकतात. जनजागृती करणं त्यामध्ये महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा जे ग्रामीण भागातले पेशंट आहेत, ते अंधश्रद्धा पाळतात. ते दुसऱ्याच बाबांना किंवा बुवांना दाखवत बसतात आणि जे तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घ्यायला खूप उशिरा येतात.
तोपर्यंत त्यांचे जे अंडे किंवा शुक्राणू जास्त कमी झालेले असतात आणि अशा वेळी IVFचा रिझल्ट पण कमी होत जातो. जसं जसं तुमचं वय वाढतं तर यशाचा दरही कमी होत जातं. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही लवकर तज्ज्ञांना भेट द्या आणि तुमची वंध्यत्वाची कारणं काय आहेत ती समजावून घ्या, त्याच्यावर कोणते उपचार अवेलेबल आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. बरोबर. आणि तुम्ही स्वतः गेल्या हं. 5 वर्षांपासून हं. इंदिरा IVF सोबत काम करतायत. हजारो पेशंटला तुम्ही उपचार दिलेत आणि त्यांना तो मातृत्वाचा अनुभव देखील दिलाय. त्यामुळे प्रेक्षकांना आणि मला हे ऐकायला देखील उत्सुकता आहे, की अशी एखादी सक्सेस स्टोरी किंवा असं एखादं कपल तुमच्याकडे आलं होतं, ज्याची केस एकदम कॉम्प्लिकेटेड होती, पण आपल्या उपचारांनी त्यांना तो मातृत्वाचा अनुभव मिळाला. येस, डेफिनेटली. एक जोडपं होतं दाम्पत्य. त्यांच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांनी बाहेर 2 वेळा IVF पण केलं होतं. पण तेव्हा जेव्हा ते इंदिरा IVFला आले, आम्ही त्यांचं कंप्लीट इव्हॅल्युएशन केलं. मागची IVF फेल होण्याची कारणं काय आहे ती शोधली. तर आम्हाला त्यांच्यामध्ये हसबंडमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आढळून आला. मग जेव्हा त्यांचं आम्ही IVF केले, गर्भ बनल्यानंतर प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग करून जे जेनेटिकली चांगले गर्भ आहे, ते गर्भ त्यांना सोडले आणि त्यांना आज एक हेल्दी बाळ आहे. तर तो खूपच आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. म्हणजे असे लाखो कपल्स आहे की ज्यांना इंदिरा IVFमुळे अपत्यप्राप्तीचे सुख लाभलेले आहेत. ऑल ओव्हर भारतामध्ये आमच्या 160 पेक्षा अधिक केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये 330 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर कार्यरत आहे आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत, जसं की क्लोज वर्किंग चेंबर, ICSI, ब्लास्टोसिस्ट कल्चर, लेझर असिस्टेड हॅचिंग, क्लोज वर्किंग चेंबरमध्ये जसं तुमच्या गर्भनलिकेत, गर्भाशयात जसं वातावरण असतं O2 CO2 टेम्परेचर, तसं मेंटेन केलं जातं. म्हणजे जे गर्भाला बाहेर जसं आत शरीरामध्ये जसं वातावरण असतं तसं देण्याचा प्रयत्न केला जातो. अच्छा. आपण अनेकदा असं बघतो, आता आपण इतकं IVF बद्दल बोलतोय. एखाद्या कपलने ठरवलं, की आता आपल्याला ट्रीटमेंटची गरज वाटते. तर ते एखाद्या डॉक्टरकडे जातात. 6 महिने तिथे ट्रीटमेंट होते. ती फाईल त्यांच्याकडे येते आणि कालांतराने त्यांना वाटतं, की इथून काही पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीये आणि मग असेच डॉक्टर बदलले जातात. भरपूर फाईल्स आपल्याकडे जमा होतात. असेही कपल तुमच्याकडे आले असणारच आहे, की येस. डॉक्टर आम्ही 5 वर्षापासून, 10 वर्षापासून फक्त फिरतोय, पण आम्हाला रिझल्ट येत नाहीये. तर या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या डॉक्टरवर, आपल्या गायनोकॉलॉजिस्टवर विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे? ते नक्कीच अमृता खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेताय त्यांच्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही 5-6 महिने त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतात, तुमच्या रिपोर्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुमचं वंध्यत्वाची कारणं काय आहे, त्याच्यानुसार ते एक इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन बनवतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तसा सल्ला देऊन ट्रीटमेंट दिली जाते. जर तुम्ही असं फ्रिक्वेंटली चेंज करत असाल, तर ते म्हणजे तुम्हालाही त्याचं प्रॉपरली योग्य ते निदान मिळत नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही वंचित राहता. तर माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेताय त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा आणि ते खूप महत्त्वाचं आहे. अगदीच. त्यामुळे एकंदरीतच जर आपल्याला मातृत्वाचा अनुभव हवा असेल आणि IVF ट्रीटमेंट करायचा जर तुम्ही विचार करत असाल, तर इंदिरा IVF हा एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. ज्या ठिकाणी एकाच छताखाली तुम्हाला या सगळ्या सोयी-सुविधा मिळणार आहे. कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये. चांगल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही देखील आई होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करू शकता. फक्त एक पाऊल पुढे टाकून आपल्याला डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि ही सगळी ट्रीटमेंट कुठे होते, यांच्या ब्रँचेस कुठे आहेत, हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका, की तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला आणि तुमच्या मनात कोणते प्रश्न असतील ज्याची उत्तरं तुम्हाला डॉक्टरांकडून घ्यायची असतील तरीही तुम्ही कमेंट करू शकता. आज तुम्ही पुण्याहून खास आपल्या प्रेक्षकांना IVF डेच्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी आलात आणि म्हणूनच लोकमत सखी IVF डे साजरा करतोय, जेणेकरून या टेक्नॉलॉजीबद्दल आणि खरं तर या सायन्सने आपल्याला जे वरदान दिलंय याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, हाच आपला प्रयत्न आहे. आणि आज तुम्ही ते आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि इतकं छान मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं. लोकमत सखीकडूनही तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.